तर कसं काय यवतमाळकर माझं नाव सर्व मी आपण स्वागत करतो यवतमाळ सिटीच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। माझ्या मागे तुम्हाला हे दिसत असेल तर हे आहे मित्र दारव्याचं शकुंतला रेल्वेचं जुनं रेल्वे स्टेशन आणि आता इकडच्या साईडनं बनत आहे दारव्याचं नवीन रेल्वे स्टेशन जे राहील आपल्या यवतमाळ वर्धा नांदेड रेल्वे लाईनवर। पण सोबतच तुम्हाला या साईडला सुद्धा दाखवून देतो। तर मित्र हा राहणार आहे पूर्ण दारव्याच्या रेल्वेचा प्लॅटफॉर्म। तुम्हाला हे दिसत असेल इकडे आहे आपलं यवतमाळ आणि इकडून अशी रेल्वे येईल किंवा जाताना इकडून अशी जाईल। पण यवतमाळवरून जर येताना ही रेल्वे अशी येईल मित्र आणि टोटल इथे असा काही या प्रकारचा प्लॅटफॉर्म राहणार आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण यवतमाळ पासून तर दारव्याच्या रेल्वे स्टेशन पर्यंत किती काम झालेलं आहे यवतमाळ वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे लाईनचं ते पाहणार आहोत। म्हणून व्हिडिओला पूर्ण पास सोबतच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। सोबतच इथे शकुंतला रेल्वेचं जुनं रेल्वे स्टेशन आणि माझ्या मागच्या साईडला एक्झॅक्टच दाखवून देऊ शकतो आपण का तिथे जे रेल्वे स्टेशनचं जे तुम्हाला काम दिसत आहे ते आता कुठं नुकतं असं चालू झालेलं आहे। पण मित्र ज्या पद्धतीनं समजून घ्या या रेल्वेच्या रूटचं काम चालू आहे ते खूप जास्त जोरात चालू आहे आणि लवकरच म्हटलं तर कमीत कमी 3 ते 4 वर्षांमध्ये दारव्यापर्यंतचं काम कंप्लीट होऊन जाईल असं तरी मला वाटतं। म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पासोबतच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा दारव्यापर्यंतच्या लोकांना। आणि हो जे याच्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे पुसद यवतमाळपासून तर पुसदपर्यंतचं काम पाहणार आहोत। तर दारव्याचे जे लोक हा व्हिडिओ पाहतात सोबतच पुसदपर्यंतचे जे लोक हा व्हिडिओ पाहतात त्यांनी मला सांगायचं आहे की तुमच्या क्षेत्रामध्ये म्हणजे तुमचं जे यवतमाळवरून पुसदपर्यंत जाताना जिथे जिथे रेल्वेचं काम चालू आहे तिथे तुम्हाला मला सांगायचं आहे कमेंटमध्ये की कुठे कुठे काम चालू आहे। कारण आता जेव्हा मी दारव्याला आलो आहे हा व्हिडिओ बनवण्यासाठी तर मला खूप जास्त अशा प्रॉब्लेम्स फेस करावे लागत आहे कारण मला माहितीच नाही की नेमकं काम कुठे कुठे चालू आहे म्हणून। ठीक आहे, म्हणून तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये की नेमकं रेल्वेचं काम कुठे कुठे चालू आहे। तर जास्त वेळ न करता चालू आहे आपल्या आजच्या व्हिडिओकडे। तर मित्र व्हिडिओच्या सुरुवातमध्ये आता आपण आलेलो आहे MIDC मध्ये म्हणजे यवतमाळची MIDC आहे ना दारवा रोडवर तिथं आलेलो आहे। तिथे थोडंसं समोर गेल्यावर एक पेट्रोल पंप आहे। इकडल्या साईडनं आपल्या यवतमाळचा बायपास आहे आणि इथं माहिती आहे का रेल्वेच्या ब्रिजचं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे। इथलं मी लास्ट व्हिडिओजमध्ये तुम्हाला खूप सारे व्हिडिओज बनवलेले इथले पण मी तुम्हाला ते सांगू नाही शकलो कारण तेव्हा मला करेक्ट आयडिया नव्हती। बट आता पूर्ण आयडिया आपल्याला आली आहे। तर मित्र इथं जे बनत आहे इथे जे आहे खूप मोठासा ब्रिज राहील। संध्याकाळचा हा वेळ आहे म्हणून हा व्हिडिओ असा काही दिसत आहे पण याच्यानंतरची व्हिडिओ क्वालिटी थोडीशी चांगली राहील। तर बघा तिथून रोड तुटलेला आहे इथे पण रोड तुटलेला आहे आणि जुना रोड जो आहे मित्र असाच होता। ठीक आहे, म्हणजे इथून असा सरळ इकडे दारव्याला जात होता तो होता जुना रोड। आता तो रोड तोडून पलीकडच्या साईडने एक रोड बनवला तो बघा ट्रकसुद्धा तुम्हाला जाताना दिसत आहे। तिकडून तसा एक नागमोडीसारखा रस्ता बनवून सरळ घाटाला असा कनेक्ट करताना तिकडे दारवा जात आहे। पण आता तो रोडसुद्धा तुटणार आहे काही दिवसानंतर किंवा काही महिन्यानंतर जेव्हा इथलं ब्रिज होऊन जाईल। बघा हे खाली तुम्हाला दिसतं इथं पूर्ण ब्रिजचं फाउंडेशनचं काम चालू आहे आणि तिकडच्या साईडने बघा तुटलेली जी सडक आहे ती अजूनही साबूत जशी ठेवण्यात आलेली आहे आणि तिथून सरळ असा ब्रिज राहील। हे बघा माझ्या हातासारखा काही ब्रिज राहील डायरेक्ट तिथून सरळ इकडच्या साईडला कनेक्ट होईल। बघा तिथून असा ब्रिज या रोडपर्यंत असा जिथून रोड तुटलेला आहे इथे कनेक्ट होईल। काही या प्रकारे जे आहे इथे ब्रिज राहणार आहे आणि जो पलीकडच्या साईडवरून जो आता जिकडून त्या गाड्या वगैरे तुम्हाला दिसत आहे त्या चालल्या आहेत तो सुद्धा तुटणार आहे इथे पूर्ण या ब्रिजचं काम झाल्यानंतर। हे बघा इतर संध्याकाळची ही वेळ होती 6:30ची वेळ असेल बहुतेक म्हणून तुम्हाला क्वालिटीसुद्धा थोडी खराब दिसत आहे। पण मित्र हो इथे जो ब्रिज आहे त्याच्या पलीकडच्या साईडला सुद्धा जे आहे ना रेल्वेचं खूप मोठं काम चालू आहे। तिथे आतमध्ये तर मला नाही जाऊ दिलं शूटसाठी पण काही हरकत नाही। आणि हे बघा पलीकडच्या साईडला ब्रिजच्या पलीकडच्या साईडला काही असं या प्रकारे इकडं JCBनं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे आणि खूप जोरात इकडं काम चालू आहे। तर आता बघा इकडच्या साईडचं आपण कन्स्ट्रक्शनचं काम बघितलं जो ब्रिज आहे ठीक आहे। आता इथून आपण सरळ दारव्यापर्यंतचं कन्स्ट्रक्शन पाहणार आहोत। आता घाटातलं सुद्धा कन्स्ट्रक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे आणि दारव्याचं रेल्वे स्टेशन सुद्धा। थोडंसं समोर आलो आपण दुसरे 2 किंवा 3 टर्निंग घेतले आपण घाटातले की तुम्हाला आहे ना काही या प्रकारे जे आहे ना एक छोटासा असा आतमध्ये रस्ता जाताना दिसेल। या रस्त्यानं सुद्धा आतमध्ये गेल्यानंतर रेल्वेचं खूप मोठं काम चालू आहे आणि का बरं वेळ लागत आहे याचं सुद्धा जे आहे आन्सर मी तुम्हाला देतो म्हणजे प्रश्नाचं उत्तर देतो की का बरं इतका वेळ लागत आहे। तर मित्र हे बघा घाटाच्या आतमध्ये इथं तुमच्या मोबाईलला रेंजसुद्धा राहणार नाही तिथं मात्र काही या प्रकारे मोठे जे आहे पूल करून आहे। आता बघा मी कमीत कमी 100 मीटर नाही म्हणा तरी 40 ते 50 मीटर दूर आहे कारण आतमध्ये जाण्यासाठी परमिशन नाही आहे। सेंट्रल रेल्वेचं काम आहे आणि इथं आतमध्ये जाण्यासाठी परवानगी नाही आहे
आपल्या इकडे शनिवारी सुद्धा कन्स्ट्रक्शनचं काम चालू राहते, नाहीतर जर कन्स्ट्रक्शन बंद असतं तर ते जे कन्स्ट्रक्शनचे लोक आहेत ते तर आपल्याला व्हिडिओ काढू देते, पण जे साहेब लोक राहते ते काढू देत नाही. तर बघा इथं काही मोठ्या मोठ्या प्रकारचा असा ब्रिज बनवणं चालू आहे. आणि मित्र हो, जो ब्रिज आहे त्याला पूर्ण असा क्रेननं सपोर्ट देणं चालू आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल, हे बघा काही या प्रकारचे ट्रक वगैरे आहे राहण्यासाठी, तर त्यांची जे कन्स्ट्रक्शनवाल्याची टीम वगैरे आहे. आणि इकडच्या साईडनं ब्रिजच्या बाजूला मोठी अशी क्रेन वगैरे दिसत आहे. तर इथे खूप मोठा ब्रिज राहील आणि याच्यापेक्षा जास्त ब्रिज जो आहे ना दिवसा साईडला आहे, दिवसाच्या मागच्या साईडला, तो सुद्धा दाखवतो. हे बघा हे राहण्यासाठी त्यांच्यासाठी जे कन्स्ट्रक्शनवाले लोक आहे त्यांच्यासाठी राहण्यासाठी बनवलेलं आहे. आणि हे लोक इथं राहत आहे. तुम्ही विचार करा, हिवाळ्यामध्ये इथं वाघ आला होता तेव्हा सुद्धा हे लोक इथंच राहत असं का. पण त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी झूम करून दाखवतो, जितकं होईल तितकं तुम्हाला दिसणार की नाही माहीत नाही, पण तिकडच्या साईडनं सुद्धा JCB वगैरे तुम्हाला दिसत आहे. आणि पूर्ण चांगल्या स्पीडनं म्हटलं तरी असं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. घाटामध्येच जे आहे मित्र तिकडच्या साईडनं हे बघा, तिथून काही इकडचे या साईडनं सुद्धा एक ब्रिज राहणार आहे. कारण मधात खूप मोठा गड्डा आहे, त्याच्यामुळे इथं ब्रिज राहणार आहे. तर तुम्हाला इथे दिसत नाही म्हणून मी थोडंसं समोर दाखवून देतो. तर हे बघा ब्रिजचं जे बेस राहतो त्याचंसुद्धा इथं काम करणं सुरू झालेलं आहे. आता मी याच्यावर सोडून सुद्धा तुम्हाला दाखवतो. हे जे आहे पूर्णचं फाउंडेशन मित्र माझ्या हाईटचं आहे. हे जे तुम्हाला दिसतं ना इतकी हाईट, हे पूर्ण माझ्या हाईट इतकी आहे. आणि इथे जे आहे गजबांधणी वगैरे सुरू झालेली आहे. आणि हे सुद्धा घाटातलं आहे. जर तुम्ही दारव्याला जात असाल ना, हे बघा इकडे दारवा जातो, इथे दारव्याचा बोर्डसुद्धा लागून आहे. दारव्याला जातानीच तुम्हाला जे आहे हे कन्स्ट्रक्शनचं काम दिसून जाईल. आणि जे याच्या आधी तुम्हाला मी सांगितलं होतं ना खूप मोठा ब्रिज राहणार आहे, तर मित्र तेथे सुद्धा या रोडनं आतमध्ये जाता येते. ठीक आहे, आता इथे सुद्धा तुम्हाला ब्रिजेस वगैरेचं काम दिसत आहे. इथे गजबांधणी वगैरे सुरू आहे. इथं सुद्धा मित्र सिक्युरिटी होता म्हणून आपल्याला इथं प्रॉपर शूट करता आला नाही. ठीक आहे, पण तिथून जो तुम्हाला मी सांगितलं तो मोठा ब्रिज राहणार आहे, तिथून सरळ हा ब्रिज असा इकडे जाणार आहे. आणि त्यानंतर याच्या आधीची जी क्लिप होती जे तुम्हाला मी सांगितलं की तिथे रेंज वगैरे नाही आहे, तिथल्या ब्रिजला कनेक्ट होणार आहे. त्यानंतर आता आपण आलो आहे तिवसाच्या मागच्या साईडला. तिवसा म्हणून गाव आहे, दारव्या रोडवरच तुम्हाला माहीत असेल. आणि तिथे हे तुम्हाला दिसत असेल, हा पूर्ण रेल्वेचं जे पटऱ्या राहील तिचे पूर्ण असं ठेवण्यात आले, जे माती वगैरे जे मुरुम वगैरे असा लावण्यात आलेला आहे. आणि तिकडच्या साईडला खूप मोठासा ब्रिज आहे. ते ब्रिजचं सुद्धा तुम्हाला मी दाखवतो. पण रोडवरच सुद्धा जे आहे ना म्हणजे दारव्या एक ब्रिज राहणार आहे. हे बघा इकडच्या साईडला जो ब्रिज दिसत आहे, तर तो जो ब्रिज आहे मित्र काही या प्रकारे बघा इकडे JCBने वगैरे काम चालू आहे. हे दारव्या साईड आहे मित्र, मला माफ करा, ही दारवा साईड मी तुम्हाला सांगताना जे सांगत आहे JCBने काम चालू आहे. आणि हे आहे इचोरी म्हणतो तिवसाच्या मागची साईड. तर काही या प्रकारे हे ब्रिजचं काम चालू आहे. आणि याच ब्रिजच्या मागं तुम्हाला जे माती लावून दिसत असेल, तर इकडून थोडंसं आतमध्ये गेल्यानंतर मित्र हो इथे चालू आहे काही या प्रकारचं फाउंडेशन वगैरेचं काम. इथे सुद्धा एक छोटासा ब्रिज राहणार आहे. आणि पूर्ण असा मुरुम तुम्हाला हा दिसत आहे, हा सुद्धा एक मुरुम असा लावून ठेवण्यात आलेला आहे. हे सरळ रेल्वेचा रूट आहे, म्हणजे यावरून रेल्वे राहणार आहे. आता इथे जे तुम्हाला दिसत आहे ज्या रोडनं आपण चाललो आहे, हे पूर्ण शेती वगैरे होती. आणि शेती वगैरे मधूनच जे हा पूर्ण असा रोड असा बनवण्यात आला आहे. आता बघा इथे आपण आलेलो आहे, हे तुम्हाला ट्रक वगैरे दिसत असेल, हे पूर्ण मुरुम जो आहे जिथे जिथे गरज लागतो तिथे तिथे पोहोचवला जातो. आणि हा जो आहे किती मोठा ब्रिज आहे, किती लंबा ब्रिज आहे, तुम्ही विचार करा. माझा कॅमेरा मी झूम करून सुद्धा दाखवतो. तिथपर्यंत मित्र हा कॅमेरा आहे. हे मधातले हे जे भीमसारखे उभे आहे ना, हे पोल वगैरे ज्याच्यावर हा ब्रिज आहे, ते मी मोजण्याचा प्रयत्न सुद्धा केला, पण ते मला मोजता सुद्धा नाही आला. हा इतका मोठा ब्रिज आहे, मी तिकडे सुद्धा जाऊ नाही शकत, कारण तुम्हाला माहीत आहे सेंट्रल रेल्वेचं काम आहे. खूप जास्त मुश्किलनं हे असे शूट्स मला भेटत आहे, कारण आतमध्ये जाऊच देत नाही सरळ भाषेमध्ये म्हटलं. तिकडल्या साईडनं सुद्धा तुम्हाला जर दिसत असेल, ते बघा रेल्वेचे जे ब्रिजमध्ये जे इक्विपमेंट्स लागते, जे छोटे छोटे पार्ट्स वगैरे लागते, ते जागेवरच बनवणं चालू आहे. बघा हा पूर्ण असा रॉ मटेरियल म्हणजे जाळं लोखंड, खूप भारी असं लोखंड इथे या ब्रिजमध्ये यूज करण्यात येत आहे. आणि जाग्यावर मित्र हो प्रत्येक म्हणजे असं तुकड्यामध्ये काम चालू, असं नाही की एकाच जागेवर असं काम करत कंप्लीट करत नेत आहे. तुकड्यावर जे मित्र इथं काम चालू आहे. आणि इकडल्या साईडनं जे गाव दिसत आहे मित्र, हे पूर्ण जे गाव आहे तिवसाचं आहे. कमेंटमध्ये मला तुम्ही करेक्ट करू शकता तिवसा आहे की नाही, कारण थोडंसं मला एक्झॅक्टली माहीत नाही आहे. ठीक आहे, पण मी वाचलं होतं त्या गावाचं नाव तर तिवसाच होतं. तर हे बघा तिकडल्या साईडनं सुद्धा हा ब्रिज असा कनेक्ट होईल. ठीक आहे, आणि काही या प्रकारे जे मित्र इथं ब्रिज चालू आहे. आता हे मी मोजण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता. 1 2 3 4 5 6 7 8 9 पर्यंत मी मोजू शकलो, त्याच्यानंतर मोजूच शकलो नाही. मी झूम करून दाखवतो. तिथे सुद्धा जे आहे तुम्हाला क्रेन दिसत असेल, हे बघा एक छोटी अशी क्रेनसारखं दिसत आहे. त्या क्रेननं सुद्धा तिकडे सुद्धा काम चालू आहे. आणि खूप जास्त जोरात या दिवसाच्या साईडला जे आहे खूप जोरात असं काम चालू आहे. हे बघा हे खालच्या साईडला तुम्हाला इक्विपमेंट्स वगैरे दिसत आहे. आणि इकडे आपण जास्त वेळ थांबू शकत नाही, कारण जे व्हिडिओज वगैरे मी बनवले ते मला डिलीटसुद्धा करा लागले असतं जर मी कोणाला दिसलो असतं तर, कारण खूप लोक जे आहे आता व्हिडिओज बनवू देत नाही.
त्याच्यानंतर दारव्याच्या थोडंसं अलीकडंच, दारव्या 3 ते 4 किलोमीटर आधी हे बघा, तो आहे ना, तिकडून तुम्हाला ते ट्रक वगैरे दिसत आहे, तो दारवा रोड आहे आणि तिथे काही अशा प्रकारचा रेल्वेची जी आहे रोड बनवण्यात आलेला आहे. आणि तिकडल्या साईडनं जे तुम्हाला दिसत आहे, इकडून सरळ दारव्याच्या रेल्वे स्टेशनला जो आहे हा रोड कनेक्ट होईल. म्हणजे हे बघा, तिकडे दारवा आहे, इकडे सरळ दारव्याच्या रेल्वे स्टेशनला जाईल गाडी. इकडून आपल्या यवतमाळचा तो हायवे तुम्हाला दिसला आणि हा तो रेल्वेचा रूट जो आता आपण जे तिवसा वगैरेचं काम पाहून आलो आहे तिकडून सरळ असं दारव्याला कनेक्ट करेल. आणि इथे सुद्धा एक ब्रिज राहणार आहे. ते बघा, मी त्या ब्रिज म्हणजे त्याच रोडवर आता आपण जे तुम्हाला दाखवलं ना, ते वरची साईड होती, त्या म्हणजे वरच्या रेल्वेच्या जे रूळ होता त्याच्यावरची साईड होती. आणि हे बघा, इथे काही या प्रकारे असा ब्रिज राहणार आहे आणि आतमधून जे आपल्याला जाता येईल, हा ब्रिज पूर्ण असा कनेक्ट राहील तिकडे जे तिवसा आहे तिकडे, आणि इकडे सरळ असं दारव्याला जाईल. तर काही या प्रकारे आता इथे सुद्धा मी वर जात होतो, पण तुम्हाला व्हिडिओमध्ये माकडं दिसत असेल म्हणून मी वर सुद्धा नाही गेलो. त्यानंतर मित्र आता आपण आलेलो आहे दारव्याला. हे बघा, इकडून दारवा आहे आणि इकडल्या साईडनं जे आहे तुम्हाला दिसत आहे या रेल्वेचे क्वार्टर वगैरे जे राहते ना, जे रेल्वेचे लोक आहेत त्यांच्यासाठी. आणि हे जे तुम्हाला दिसत आहे मित्र, हे आहे यवतमाळची जे सगळ्यात पहिले म्हणजे 1902 मध्ये जी रेल्वे सुरू झाली होती, शकुंतला रेल्वे, आणि तिचं रेल्वे स्टेशन, आणि इकडच्या साईडला नवीन रेल्वे स्टेशन बनत आहे. आपण इथे आतमध्ये सुद्धा जाणार आहोत. इकडच्या साईडनं सुद्धा जे आहे मित्र, जे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, इकडे सुद्धा मी तुम्हाला जाऊन दाखवणार आहे. पण हे आपल्या यवतमाळच्या शकुंतला रेल्वेचं जुनं रेल्वे स्टेशन, आणि तिच्यासमोर जे आहे दारव्याचा जे आहे प्लॅटफॉर्म बनत आहे. आणि दारव्याचं रेल्वे स्टेशन आय थिंक मोठं राहणार नाही आहे, छोटंसं असं एक स्टेशन राहणार आहे आणि थांब म्हणजे एक स्टॉपसुद्धा दिलेला राहील. तर आता आपण पाहूया दारव्याच्या रेल्वे स्टेशनचं काम. पण आतापर्यंत तुम्ही जर व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, दारव्याच्या रेल्वे स्टेशनच्या आधीच जे आहे इथे काही या प्रकारचं काम चालू आहे. इथे एक ब्रिजचं जे आहे तुम्हाला मी काम दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता आपण जो ब्रिज दारव्याच्या आधी जो तुम्हाला दाखवला होता मी, याच्या आधी जिथं माकडं वगैरे होती, तर तिकडून सरळ रोड येतील इकडं आणि इकडे असा रेल्वे स्टेशनकडं जाणार आहे. तिथे काही दारव्याच्या रेल्वे स्टेशनच्या आधी म्हणजे हा रोड कुठेतरी जातो असेल, बहुतेक हा नेर रोड आहे, दारव्यावरून नेरला जातो. तर त्याच्या आत म्हणजे तिथं एक ब्रिज बनत आहे नेरला जाण्यासाठी. बघा, हा जो रोड दिसतोय ना, इथून सरळ लोक नेरला जातील आणि त्याच्या आधीच जे आहे रेल्वेचा प्लॅटफॉर्मसुद्धा इथं बनणं सुरू आहे. हे जे तुम्हाला दिसत आहे मित्रो, इथून रेल्वेचा प्लॅटफॉर्म सुरू होतोय. ते बघा, तुम्हाला तिथं पाण्याची टाकी दिसत आहे, ते शकुंतला रेल्वेची पाण्याची टाकी आहे. तिकडून आपण सरळ आलेलो आहे, इथून ब्रिज राहील आणि हा सरळ म्हणजे ब्रिज याच्यासाठी राहील, लोकांना खालून जाईल याच्यावाल्या, आणि इथून सरळ जैनाची रेल्वे राहणार आहे. तर हे बघा, काही या पद्धतीनं इथं काम चालू आहे. आणि आपण सध्या समोरसुद्धा जाऊ, पण तुम्हाला जे दिसत असेल ते समोरची एक बिल्डिंगसारखं, तर ते आहे शकुंतलाची जेव्हा रेल्वे होती तेव्हा ते पाण्याची टाकी वगैरे ठेवण्यात आली होती. आता इथून आपण सरळ समोर जाऊ. हे बघा, तुम्हाला इकडल्या साईडला दिसत आहे हे पूर्ण रेल्वेचे क्वार्टर्स आहे. आता इथं आपण थांबून व्हिडिओ घेतलेला नाही आहे, कारण हे सूर्य वगैरे होता, तर तसं तो व्हिडिओ त्या पद्धतीचा आला नसता. पण रेल्वेच्या अपोजिट साईडलाच जे आहे ना, इथं रेल्वेचे क्वार्टर्स वगैरे आहे. आणि हे आहे मित्रो शकुंतला रेल्वेचं रेल्वे स्टेशन. आता मी तुम्हाला आतमध्ये सुद्धा जाऊन दाखवतो का तेव्हाचं कन्स्ट्रक्शन ॲक्च्युअलमध्ये का बरं इतकं जास्त होतं. आता 100पेक्षा जास्त वर्ष, 1902 ते 102 म्हणजे 2002पर्यंत 100 वर्ष, आणि आता हे 24 वर्ष आहे, 126 वर्ष झालं आहे. पण अजूनही इथचे जे वरचं छत वगैरे आहे ते अजूनही चांगल्या पद्धतीचे आहे. आणि ती आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला दिसत असेल इथे पूर्ण जे शकुंतला रेल्वेचा जो चार्ट होता तो आहे. आणि हे बघा, समोरच्या साईडला ते पाण्याची टाकी, आणि इथे राहणार आहे हा रेल्वेचा पूर्ण प्लॅटफॉर्म आहे. आणि इथे बसण्यासाठी जे लोकांना बसण्यासाठी वगैरे जे बनवलं होतं हे शकुंतला रेल्वेचं आहे, ठीक आहे. पण आता याच रेल्वे स्टेशन समोरच ते पाण्याची टाकी जे दिसत आहे ना, त्याच्याच समोरच जे तुम्हाला हे मातीचा ढीग वगैरे दिसत असेल, तर हा पूर्णसा प्लॅटफॉर्म आहे मित्रो. मातीचा ढीग नाही, तर हा पूर्ण प्लॅटफॉर्म आहे. आणि इकडच्या साईडनं नवीन रेल्वे स्टेशन बनत आहे, ते सुद्धा तुम्हाला मी दाखवतो. पण त्याआधी तुम्ही ही जे आहे ना रेल्वे स्टेशन आहे, तुम्ही याचं कन्स्ट्रक्शन बघा. 100 वर्ष आधी म्हणजे 126 वर्ष आधीचं हे कन्स्ट्रक्शन आहे. मी 26 वर्षाचा आहे, त्याच्यापेक्षाही जास्त जुनं हे कन्स्ट्रक्शन आहे आणि अजूनही साबूत आहे. तर काही या प्रकारचं जे जुनं कन्स्ट्रक्शन होतं म्हणून लोक म्हणत आहे का अशाच पद्धतीचं कन्स्ट्रक्शन असायला पाहिजे. त्यानंतर मित्रो प्लॅटफॉर्म वगैरे तर मी तुम्हाला इंट्रोमध्येच दाखवला. इकडे तुम्हाला काही या प्रकारचा रेल्वेचा हा प्लॅटफॉर्म आहे आणि सरळ तिकडे असं जात आहे. काही या प्रकारचं खूप चांगल्या पद्धतीनं दारव्याला जे आहे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. पण दारव्याचं जे रेल्वे स्टेशन तुम्हाला हे दिसत असेल, इकडे जे गज दिसत आहे ना मित्रो, तर हे आहे मित्रो दारव्याचं नवीन रेल्वे स्टेशन, जिथं आता
म्हणजे नुकतंच काम सुरू झालेलं आहे, अजून टाईम लागेल इथं रेल्वे स्टेशन व्हायला. पण हे आहे मित्र दारव्याचा रेल्वे स्टेशन, जिथं काही या प्रकारे रेल्वेचा अपडेट आहे. आणि इकडच्या साईडनं आता मी तुम्हाला थोडंसं असं माझ्या बाईकनं सुद्धा जाऊन दाखवतो. तर हा पूर्णच्या पूर्ण प्लॅटफॉर्म राहणार आहे. तर काही या प्रकारे आपल्या यवतमाळपासून तर दारव्यापर्यंतच्या रेल्वे स्टेशनचं रेल्वेचं जे काम सुरू आहे, ज्यामध्ये आपण दारव्याचं रेल्वे स्टेशन पूर्ण पाहिलेलं आहे. तर मित्र हो, सर्दी झाली राव, त्याच्यामुळं तुम्हाला व्हिडिओमध्ये जे आवाज येत होता तर कसं आहे, त्या शूट मारताना इतकी थंडी होती, स्वेटर घालून गेलो होतो तरी पण खूप जास्त थंडी होती. तर सर्दी झालेली आहे. आणि कॉंग्रॅच्युलेशन, मोबाईल पडला सॉरी, पण कॉंग्रॅच्युलेशन, आपल्याला व्हिडिओ एडिट करायला 2 वाजत आहे आता. आणि आज सुद्धा 3 ते 4 वाजता. पण एनिवेज तुम्हाला व्हिडिओ हा 1 वाजता भेटून जाईल. काल म्हणजे याच्या आधीच्या व्हिडिओजमध्ये जेव्हा मी तुम्हाला लोकांना सांगितलं होतं की मला खूप जास्त अशा व्हिडिओमध्ये लेट झाला व्हिडिओ बनवताना, बट त्या व्हिडिओमध्ये तुम्ही लोकांनी इतके चांगले कमेंट्स केले, एवढे चांगले कमेंट्स केले का आता जर हा 4 जरी वाजले मला झोपासाठी तरी काही फरक पडणार नाही, कारण तुमच्या लोकांचे कमेंट्स इतके चांगले होते. आता काहीच तुम्हाला सांगण्यासारखं नाही. आणि हो, खूप सारे लोक मला म्हणत असतात का बा, आता हे जे तुम्हाला मी रेल्वेचे व्हिडिओज बनवणं चालू आहे ना, तर खूप साऱ्या लोकांना असं वाटत असं का बा मी लय असे पैसे कमवले याच्यामधून. चला तर तुम्हाला ते पण जे सच्चाई आहे, सच्चाई दाखवतो. माझ्या ॲडसन्स म्हणते आले, यूट्यूबच्या ॲडसन्स म्हणते. ठीक आहे, आता हे बघा, हा लास्ट व्हिडिओ आपला 6 दिवसाचा, याच्या आधीचा अपडेट रेल्वेचा. इथं तुम्हाला दिसत असेल 13,000 काहीतरी व्ह्यूज आहे. आणि हे बघा, खूप सारे लोक मला असे थँक्स करत आहे यूट्यूबवर की दादा तुमचे जे थँक्सचे बटन काम नाही करत आहे, तुमचा UPI नंबर द्या. असे कमेंट्स वाले तर खूप जास्त, म्हणजे असं नाही का मी तुम्हाला पैसे मागत आहे, मी देणार नाही ॲक्च्युली तुम्हाला स्कॅनर वॅनर काहीच. पण हे बघा, हे आहे माझ्या यूट्यूबची अर्निंग. 13,000 व्ह्यूजवर यूट्यूबने मला किती रुपये दिलेले? $4.08. आता हे डॉलर्स इंडियन करन्सीमध्ये केले तर किती होते हे बघा. इंडियन रुपीज $1 84 रुपयाचा आहे. $4.08 काही या प्रकारचे कलेक्ट झाले होते, ज्याला 346 रुपये आहे. एवढ्या रुपयाचं कामाची FZ आहे, FZ 2.0, तेवढ्या रुपयाचा गाडी म्हणजे पेट्रोल खाते. मी शूट करायला गेलो तेव्हा मला 300 रुपयाचा पेट्रोलच लागला दारव्याचा. पण मी हे पैशासाठी काम नाही करत आहे. ॲक्च्युअलमध्ये मला यूट्यूबवर व्हिडिओज अपलोड करायला खूप जास्त आवडतं, हनुमानजी खूप जास्त आवडतं, म्हणून मी हे काम करत आहे. आणि डेफिनेटली तुमच्या लोकांचे जे कमेंट्स होतात, थँक्यू सो मच. अशा प्रकारचा सपोर्ट यवतमाळचे लोक करतील मला हे वाटलं नव्हतं, कारण आपला यवतमाळ बॅकवर्ड साईडला येतं. इतका जास्त विकास म्हणजे गव्हर्नमेंटनं विदर्भाकडं पहिलेपासून दुर्लक्षच केलेलं आहे. पण मी या गोष्टीवर जास्त बोलत नाही, कारण पॉलिटिक्स प्रेशर खूप जास्त असतं. पण तुमच्या लोकांना एक विनंती आहे का तुम्ही जे लोक सपोर्ट करताय मला त्यांच्याबद्दल खूप खूप जास्त आभार. खूप 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 जास्त मला चांगलं वाटलं जे कमेंट्स आता मी असे वाचले ना, इतके सारे चांगले कमेंट्स होते. आणि त्यानंतर मी तुमच्या लोकांना एक आणखी विनंती असेल, जर तुम्ही इंस्टाग्राम वापरत असेल तर माझ्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, कारण इथे सुद्धा आपण जे आहे यवतमाळच्या रेल्वेचे जे अपडेट्स देत असतो, यवतमाळच्या बसस्टँडचं सगळे अपडेट्स मी तुम्हाला या माझ्या इंस्टाग्रामच्या पेजवरून देत असतो. म्हणून माझ्या इंस्टाग्राम पेजला जर फॉलो होत असेल तर नक्कीच करा. यवतमाळ सिटी म्हणून पेज आहे त्याला. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि इंट्रो मी हा जो आउट्रो आहे थोडा जास्तच जो लांबवला, कारण त्याचे कमेंट्स तुम्ही आता वाचले. काही लोक मला ते ॲक्च्युअलमध्ये UPI किंवा QR मागत आहे, बट त्याची गरज नाही आहे. तुम्ही लोक जे कमेंट्स वगैरे करतात तीच माझ्यासाठी खूप जास्त मोठी गोष्ट आहे. तर आपण भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मला द्या रजा. आणि हो, पुढच्या शनिवारी व्हिडिओज बहुतेक येईल किंवा नाही येईल, कारण मला थोडंसं बाहेरगावी सुद्धा जायचं काम होऊ शकतं, म्हणून 1 हप्ता माफ करून द्या. आपण भेटूया पुन्हा नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत मला द्या रजा. जय महाराष्ट्र.